इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तो घर सोडून निघून गेला तर आयुष्यभर दुःखाचे डोंगर उपसत राहशील. काय हो, आपल्याला पुन्हा लग्नाबद्दल बोललं पाहिजे ना? तू बरोबर बोलते शारदा. मी स्वतः त्यांच्याशी लग्नाबद्दल बोलेन. मम्माला पण घरात सून आणण्याची खूप घाई झाली आणि मी सुद्धा त्या दिवसाची वाट पाहतो. मी ज्या दिवसापासून या घरामध्ये आले, नेहमी त्या टोमणे मारत असतात, नेहमी संधी शोधत असतात. मी काही नाही बोलली तरी आज माझ्यामुळे मोठ्या पप्पांचा इन्सल्ट केला त्यांनी. फक्त आदित्य प्रतापासनं दूर राहायचं. माहित आहे ना, त्यांची नजर लई बारीक आहे. अच्छा बाबा, भाऊजी ह्याच्या ऍडमिशन बद्दल बोललेत, तेव्हा तुम्हाला काळजी करायची मुळीच गरज नाहीये. खूप उपकार झाले तुमचे. अरे कसले उपकार. खूप चांगलं कॉलेज आहे, जवळ सुद्धा आहे. घे बेटा चहा घे. म्हणजे तू दादाला रितिकापर्यंत पोहोचवू शकशील आणि राकेश दादा एकदा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडेल. मी तुझ्यावर प्रेम जरी करत असलो तरी एवढं नाही करत की तू मला मूर्ख बनवशील. मग मी दादाचा जीव धोक्यात आणू तुझ्यासाठी? नाही साक्षी, असं नाही होऊ शकत. का भेटायचं होतं तुला साक्षी? आजपर्यंत जो विनाकारण भेटायची कारण शोधायचा, आज तोच भेटायचं कारण विचारतोय. असो, तुझ्याशी फोनवर बोलून झाल्यानंतर मी ह्या गोष्टीचा अंदाज तर लावलाच आहे राहुल, की तुझ्या मनात नेमकं काय चाललंय. हो, शिवाय आता जर तुला सगळं समजलं ते तर बोलण्यात काहीच अर्थ नाही उरला. तू तर स्वतःची समजूत घालून टाकली आहेस ना राहुल. मी सुद्धा स्वतःला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण तुझ्या बरोबर घालवलेल्या त्या क्षणांना मी अजून सुद्धा विसरू शकले नाहीये. आणि आता कदाचित काहीही झालं तरी विसरूही शकणार नाही मी. साक्षी, तुला नेमकं काय म्हणायचंय? जे काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोल. अजून किती स्पष्टपणे सांगू राहुल? घरामध्ये माझ्या लग्नाची बोलणी चालू आहेत. माझं लग्न पक्क केलं जाणार आहे. म्हणून मी विचार केला की एकदा अखेरचाच तुला तुझा निर्णय विचारावा. कालपर्यंत मी तुझ्यावर जेवढं प्रेम करत होतो, आज तुझ्या घरच्यांचा तेवढा तिरस्कार करतो. कारण की तुझ्या भावाने माझ्या भावाला बर्बाद केलं. माझ्या परिवाराला बर्बाद करण्यामागे रितिका आणि मानसचा हात आहे. आणि तू असा विचार करतेस की हे सगळं झाल्यानंतर पण मी तुझ्या घराशी संबंध जोडन म्हणून? राहुल, तू दादा आणि वहिनीबद्दल जो विचार करतोयस तो चुकीचा आहे. आणि अगदी मान्य केलं की तू योग्य विचार करतोयस, तरी पण मला सांग, यामध्ये माझा काय दोष आहे? मी काय केलं यामध्ये? तू त्या घरची मुलगी आहेस, हा दोष कमी आहे का?
दुसरा दोष हा की तू त्या मानसची बहीण आहेस आणि मी त्या मानसचा तिरस्कार करतो. मानसने आमच्या परिवाराला सतत रडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला तुमच्या घराशी संबंध ठेवायचा नाही. यासाठी आपण आपल्यामध्ये जे काही झालं ते विसरून जाऊ. यापुढे आपल्यातले सगळे संबंध संपले. थांब जरा राहुल. आता मला फक्त एकाच गोष्टीचा पश्चाताप होतोय की मी तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवला. चालता हो इथून आणि स्वतःचं तोंड नको दाखवूस मला. चालता हो राहुल, चालता हो. रितिका, ही काही मोठी गोष्ट नाहीये. गुलशन जर स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाला असेल तर याचा अर्थ असा होत नाही की ही कायद्याची हार आहे. नाही पप्पा, हे तर आपण फक्त आपल्या समाधानासाठी म्हणू शकतो. वस्तुस्थिती तर हीच आहे की कायदा त्याच्यासमोर हरलाय, आपण हरलोत. आता बघा ना, एक माणूस गुन्ह्यावर गुन्हे करतो, प्रत्येक पावलावर गुन्हा करतो, पण कायदा त्याचं काहीच बिघडवू शकत नाही. कधी कधी असं होतं की असे लोक कायद्याला फसवण्यामध्ये यशस्वी होतात देखील. पण मी विचारतो, कधीपर्यंत? असं म्हणतात पप्पा की कायद्याचे हात खूप लांब असतात. मला मान्य आहे ही गोष्ट, पण गुलशन सहायसारख्या माणसांसाठी नाही. असे लोक कायद्याला फसवण्यामध्ये यशस्वी होतात देखील. पण मी विचारतो, कधीपर्यंत? असं म्हणतात पप्पा की कायद्याचे हात खूप लांब असतात. मला मान्य आहे ही गोष्ट, पण गुलशन सहायसारख्या माणसांसाठी नाही. आता बघा ना, आपल्याला कायद्याच्या बंधनात राहूनच काम करावं लागतं नेहमी, पण गुलशन सारखे लोक, ते लोक काही पण करतात. आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी, काम करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात ते. तू बरोबर बोलतेस बेटा. आपण तर असा विचार केला होता की गुलशन सहायला अटक झाल्याबरोबर सगळं पितळ उघडं होईल आणि गोष्टी उघडपणे समोर येतील. दुःख या गोष्टीच आहे. मी जो पण केला होता, मला वाटलं होतं की बस आता तो पूर्ण झालाच आहे, आणि मग अचानकपणे ही बातमी आली की गुलशन सहाय जिवंत आहे. मला आता तर असं वाटतंय की मी त्या रहस्यापर्यंत मुळीच नाही पोहोचू शकणार. ते तितकं सोपं नाहीये. आपली टक्कर गुलशन सहायसारख्या माणसाबरोबर आहे. तो कोणी छोटा मोठा माणूस नाहीये, खूप चलाक आहे तो. स्वतःला वाचवण्यासाठी तो कोणताही मार्ग स्वीकारू शकतो. बेटा, ही लढाई तर चालूच राहणार आहे. परमेश्वर करो लवकरात लवकर तुझा पण पूर्ण हो. पण एका गोष्टीची काळजी घे की या गोष्टींचा परिणाम तुझ्या संसारावर पडू देऊ नकोस. मला वाटलं तरी मी काहीच नाही करू शकत मम्मा. मम्मा, हतबलतेचे साखळदंड अशा प्रकारे गुंडाळले गेलेत माझ्या भोवती की मी काहीच नाही करू शकले. आता बघ ना, सासूबाई एकदा पुन्हा घर सोडून निघून गेल्या. हे काय बोलतेस तू? सुजाता घर सोडून निघून गेले? हो पप्पा, आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केला त्यांना थांबवण्याचा, जेणेकरून त्यांनी जाऊ नये. पण सर्वांच्या प्रयत्नांना न जुमानता ते निघून गेल्या. अहो, तुम्हाला माहित नाही जज साहेब,
ते दोघं तर गावाला निघून गेले. अच्छा. ठाऊक नाही का, पण अर्जुनने श्रीधर आणि अंजनाला गावी परत पाठवून दिलं. तसंही दोघं अर्जुनवर नाराज होते. नाराज होते का? बघा, काही ना काहीतरी नक्की घडलं असेल. तसा अर्जुन येतो कधी तुम्हाला भेटायला? अर्जुन तर इथे कधीच येत नाही. पण एवढ्यात श्रीधर आणि अंजना सुद्धा आलेले नाही तिथे. अगं दीदी, कसला विचार करतेस एवढा? कसलाच नाही. दीदी, मी तुला एक गोष्ट विचारू? विचार. मला सांग, कधी तू अर्जुनला भेटलीस का? नाही. पण हे सर्व तू का विचारतेस? हो, ते मी ऐकलं की त्याचा चेहरा बदललाय. बस माहीत करून घ्यायचं होतं की तो आता कसा दिसतोय. त्यावेळी गावामध्ये तर तो खूपच उदास पडून असायचा. शिवाय नेहमी घरातच पडलेला असायचा. खरं म्हणजे त्याला काही आठवायचंच नाही. आठवत तर त्याला आत्ता सुद्धा काहीच नसावं. त्यावर त्याचा चेहरा सुद्धा बदललाय. तुला ह्या गोष्टींची काय देणं घेणं? तू इथे अभ्यास करायला आली आहेस ना, तर मग अभ्यास कर ना. ठीक आहे दीदी, मी तर बस असंच विचारत होते. आम्ही श्रीधर आणि अंजनाला यासाठी गावी पाठवून दिलं कारण की ते पितळ उघडं पाडू शकले असते. पण राधिका सुद्धा गावामध्ये राकेशला भेटलीये. त्याला ओळखते ती. आणि कधीही ती घरामध्ये सगळ्यांसमोर बोलू शकते की गावामध्ये श्रीधर आणि अंजनाकडे राहणारा राकेशच होता. आणि हे सुद्धा सांगू शकते की त्याचा चेहरा बदलून टाकण्यात आलेला आहे. जर असं झालं तर सगळ्याच्या सगळा प्लॅन उलटा होऊन जाईल. दीदी, तू कसल्या विचारात घडून गेलीयस? हे बघ राधिका, या घरामधलं काय वातावरण आहे, कोणाला कुठली गोष्ट आवडेल, कोणाला काय नाही आवडणार, हे फक्त मलाच माहितीये. दीदी, तू कसल्या विचारात घडून गेलीयस? हे बघ राधिका, या घरामधलं काय वातावरण आहे, कोणाला कुठली गोष्ट आवडेल, कोणाला काय नाही आवडणार, हे फक्त मलाच माहितीये. एक गोष्ट लक्षात ठेव, अर्जुन बद्दल इथे उल्लेख सुद्धा करू नकोस. आणि हो, जरी तुला अर्जुन बद्दल कोणतीही गोष्ट समजली तरी तू आपलं तोंड उघडायचं नाहीस. तू ती गोष्ट आधी मला सांगायचीस, मग मी तुला सांगेन की सगळ्यांसमोर ती गोष्ट बोलायला पाहिजे की नाही. ही गोष्ट लक्षात ठेव तू, ठीक आहे? ठीक आहे दीदी. आलीस तू? काय झालं मानस, असं का बोलावून डॅडचा घेतलंस? फोन आला होता रितिका, ते परत येत आहेत. मानस बाळा. डॅड, वेलकम बॅक डॅड. पप्पा, अरे आयुष्यमान भव, तुला जगातला सगळा आनंद मिळू दे. अरे या ना आत. हम्म. आणि सगळं कसं चाललंय? तिकडे असताना इथल्या परिस्थितीमुळे खूपच अस्वस्थ होतो बाळा. आणि तिकडून परत यायचं म्हणजे संपूर्ण बिझनेस बंद होऊन जाणार. भाऊसाहेबांनी सगळी जबाबदारी मला दिली होती. पण मला या गोष्टीचं समाधान होतं की भाऊसाहेब इकडे आहेत. अगदी बरोबर बोललात तुम्ही. तसंही तुम्ही इथे असतात तरी काही बदललं नसतं. जी लढाई आम्हाला लढायची होती ती आम्ही लढतोच होतो. आणि बघा ना, अखेर यश आम्हालाच मिळालं. पप्पा, जेव्हा तुम्ही मला फोन केला होता तेव्हा मी तुम्हाला यासाठी नाही म्हटलं की तुम्ही भावना विवश होऊन इकडे निघून तर आला असता, पण तिकडचा बिझनेस आपल्याला नुकसानच झालं असतं ना. शिवाय मोठ्या पप्पांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं असतं. डॅड, बाहेर जे प्रॉब्लेम्स होते
त्यांना तर आम्ही सोडवले, पण जे घरातले प्रॉब्लेम्स होते ते आम्ही सोडवू नाही शकलो. असं कदाचित तुम्हाला नाही माहिती, मम्मा नाराज होऊन घर सोडून निघून गेली. मला माहिती आहे बाळा, भाऊसाहेबांनी मला सगळं काही सांगितलेलं आहे. बाहेरच्या लोकांशी लढून माणूस विजय मिळवेलही कदाचित, पण मात नेहमी घरच्यांकडूनच मिळत असते. असो, ही साक्षी कुठे आहे? दिसत नाहीये कुठे. पप्पा ते बाहेर गेले. तुमची बराच वेळ वाट पाहत पाहत हा निर्णय सुद्धा पुढे ढकलला गेलाय. कोणता निर्णय? साक्षी आणि रोहितच्या लग्नाच्या बाबतीतला. पण पप्पा, तुम्हाला तर सगळं माहीतच आहे. घरामध्ये अशी परिस्थिती होती, शिवाय तुम्ही सुद्धा इथे नव्हता, त्यामुळे लग्न आम्हाला पुढे ढकलावं लागलं. पण आता तुम्ही इथे आला आहात ना, मग तुम्ही सांगा की आपण काय केलं पाहिजे. तुम्ही ठरवलं असेल तर मग बरोबरच असेल, आणि साक्षीला सुद्धा हेच हवं असेल तर मग मला काय अडचण असू शकते. पप्पा अरे अरे साक्षी बाळा, ये लवकर ये. तुम्ही आलात. आय मिस्ड यू पप्पा. मी टू. कशी आहेस तू? ठीक आहे. ही तर चांगलीच बातमी आहे रितिका की व्याई घरी परत आलेत. आता त्यांच्या येण्याने ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील, संपून जातील. सगळं माहिती आहे त्यांना. हो, मी त्यांच्याशी बोलेन नक्की. ओके, टेक केअर, बाय. अरे वा 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 वा, आयुष्यमान भाऊ, आनंदी राहा. आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना बेटा. आमच्या सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. दीदी सुद्धा माझ्यासोबत येते. अच्छा, आज पहिला दिवस आहे ना कॉलेजचा, आणि बाबांचा सुद्धा फोन आला होता. ते सुद्धा तिकडेच आहेत. अगं तुझ्या ॲडमिशनच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज तर पूर्ण झाल्याच आहेत. तरी सुद्धा काही प्रॉब्लेम आलाच ना तर मला सांग, ठीक आहे? ठीक आहे. भाऊजी, जर बाबांनी हिला इथे पाठवलंय तर ते तुमच्या भरोशावरच. त्यांना हे माहिती आहे की हिला इथे काही अडचण येणार नाही, आणि आपण सगळे आहोतच ना त्याची तिला काळजी कशी घ्यायला. अडचण येईल? काही अडचण येणार नाही तिला. हे बघ बेटा, या घरामध्ये किंवा घराबाहेर कोणत्याही गोष्टीची गरज पडली ना तर मला सांग. पण एका गोष्टीची काळजी घे की इथे अभ्यास करायला आलेस ना तर अभ्यासावरच लक्ष दे. माणसाने जर उद्दिष्ट ठरवलं ना तरच माणूस त्या उद्दिष्टापासून भरकटत नाही. खरंय, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. खरं म्हणजे बाबा पण मला इथे ठेवायला तयार झाले, कारण मुळात त्यांना हे माहीतच होतं की इथे तुम्हा सगळ्यांमुळे मला शिक्षणाचं सर्वोच्च महत्त्व कळेल, आणि आयुष्यात काही करण्याची, काही बनण्याची प्रेरणा मला मिळेल तुमच्यामुळे. शाबास. आणि खरं सांगायचं तर इकडे आल्यानंतर माझ्या मनात सुद्धा ही गोष्ट रुजू लागली आहे की मला काहीतरी करून दाखवायचंय, काहीतरी बनवून दाखवायचंय. चला चला, आता उशीर होतो. हो दीदी, मी जाऊन येते. हां, गुड लक. थँक्यू. सुंदरबाई, काय झालं? तुम्ही अचानक मला भेटायला बोलवून घेतलं? अरे बसा तर खरं. हा. माझं गुलशन भाई बरोबर बोलणं झालं होतं. भाई म्हणाले की त्यांना तुम्ही फोन केला होता. पण सुंदरबाई, करायला तर लागणारच ना. आता बघा की जे काय आपण केलं ते आपण सगळ्यांनी मिळून केलंय, पण तुम्ही दोघांनी तुमची तेवढी कातडी वाचवली, आणि माझा गळा कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे आता. सुंदरबाई, मला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही दोघांनीच करायला पाहिजे. काय करू ना भाई, जमेल तसं आपण करू, नक्की करू. माझं गुलशन भाईशी बोलणं झालं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रकरण कोणत्या थरापर्यंत गेलंय आणि ते पुढे जाण्यापासून कसं थांबवता येऊ शकतं. काय की प्रकरण असं काही उघडं पडलं आहे की ते थांबवणं एवढं सोपं नाहीये जमाल भाई. काय काय बोलताय तुम्ही? तेच बोलतोय जे खरं आहे. हे बघा, तुम्हाला खोटा दिलासा देण्यात काय अर्थ आहे? हे बघा काय जमाल, प्रत्येक गोष्ट थांबवायची एक वेळ असते, आणि मला वाटतंय की कदाचित या प्रकरणाला थांबवण्याची वेळ आपल्या हातून निसटलेली आहे. मला असं म्हणायचं की तपास इतका पुढे निघून गेलेला आहे की या तपासाला आता थांबवणं एवढं सोपं नाहीये. अरे पण या बोलण्याचा अर्थ काय होतोय? मी आधी सुद्धा तुमच्याशी बोललो होतो
आणि तुम्ही मला हमी दिली होती ना की प्रकरण पुढे जाण्याआधीच सांभाळून घेऊ आपण. आणि आता तुम्ही सांगताय की प्रकरण हातातून निसटून गेलं. अरे अरे अरे, तुम्ही तर विनाकारणच चिडताय जमाल भाई. त्यावेळी हे मी तुम्हाला खरंच सांगितलं होतं आणि आजही तुम्हाला अंधारात नाही ठेवायचं मला, म्हणून तुमच्याशी खरं बोलतोय. गुलशन भाईने सांगितलं की तुम्हाला सावध करून ठेवलं पाहिजे. काय की हे बघा, आपण एवढे गुन्हे केलेत, एवढे अपराध केलेत, एखाद्या अपराधाची शिक्षा भोगावी लागली तर त्यामध्ये काय फरक पडतो जमाल भाई, हा हो की नाही? आणि आम्ही लोक तर तुमच्या सोबतच आहोत ना. आणि हो, या गोष्टीची काळजी घ्या की आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही गोष्ट कानोकान कोणालाही कळता कामा नये. जमाल भाई, नाही तर ती समस्या आपल्या जागी आहेच, पण विनाकारण आमच्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. समजलात ना तुम्ही? तुमचं हे बोलणं मला नाही पटलं. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन